100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। सांगलीत कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या थकबाकीचा मुद्दा ऐरणीवर। सरकारकडे थकले 35,000 कोटी, लाडकी बहीण योजनेचा परिणाम। सांगलीमध्ये आत्महत्या केलेल्या हर्षल पाटलांची उपकंत्राटदार म्हणून नेमणूक। अजित पवारांची माहिती, तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी बिल थकीत असल्याचा आरोप फेटाळला। सांगलीत तांदुळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम हर्षल पाटील यांनी केल्याचं सिद्ध। योजनेच्या भूमिपूजन आणि शुभारंभाच्या बोर्डवर हर्षल पाटील आणि अक्षय पाटील यांची ठेकेदार म्हणून नावं। रमीच्या वादात सापडलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची सोमवारी चर्चा करून निर्णय घेणार। अजित पवारांचं वक्तव्य, प्रत्येक मंत्र्यांना भान ठेवून वागण्याचा सल्ला। दौंड गोळीबार प्रकरणात गरज भासल्यास मकोका लावा आणि राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना। एकनाथ खडसे आणि महाजनांमधला वाद पेटला। प्रफुल्ल लोढा एकनाथ खडसेंना गुलाब देतानाचा फोटो महाजनांकडून शेअर। गुलाबी गप्पा कुणासोबत रंगल्या, एकेरी उल्लेख करून खोचक सवाल। मराठी लोकांना पटक मारण्याची धमकी देणाऱ्या निशिकांत दुबेंना मराठी हिसका। संसद भवनात काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांचा दुबेंना घेराव। रुद्रावताला घाबरून दुबेंचा पळ। निवडणूक आयोगाची चोरी पकडली, पाठपुरावा करतच राहू, खासदार राहुल गांधींचा पुन्हा इशारा। कर्नाटकात एका जागेवर आयोगानं चोरी होऊ दिल्याचा आरोप। सरसंघचालक मोहन भागवतांची मुस्लिम धर्मगुरूंसोबत 3 तास बैठक। दिल्लीतील हरियाणा भवनात 70 धर्मगुरू आणि विचारवंतांसह मोहन भागवतांची चर्चा। दोन 2006 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना निर्दोष सोडण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। मात्र सुटका झालेले आरोपी बाहेरच। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा धाडसी निर्णय। 4 जिल्ह्यातल्या 113 महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश रोखले। चंद्रकांत पाटलांसह मंत्री आणि आमदारांच्या संस्थांचा समावेश। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी भाडेवाढ रद्द करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। भाडेवाढ रद्द करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांसोबत चर्चा झाल्याची माहिती। 6 फुटांवरच्या गणेश मूर्तींचं नदी समुद्रात विसर्जन करायला हायकोर्टाची परवानगी। गणेश मंडळांना मोठा दिलासा। 6 फुटांपर्यंतच्या पीओपी गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करण्याचे आदेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भक्त शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार प्रदान। नामदेव महाराजांचे वंशज, शेकडो अनुयायी आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार संपन्न। भारताच्या 99% निर्यातीवर ब्रिटनमध्ये कर लागणार नाही, तर मोबाईल, लॅपटॉप, शूज, दागिने यासह अनेक गोष्टी होणार स्वस्त। पायाला फ्रॅक्चर असूनही ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात। मँचेस्टर कसोटीत शार्दूलची विकेट